तर हाय मित्रांनो, एकनाथ गायकवाड 4124 या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आमच्या लग्नाला 3 वर्ष कंप्लीट झाली. तर आज आम्ही बाहेर चाललोय ठाण्याला, कोरम मॉलला, कोआ रेस्टॉरंटला. तर मित्रांनो, बघत राहा पुढचं कोआ रेस्टॉरंटचं एम्बियन्स वगैरे, फूड क्वालिटी आणि मेनू प्राइस या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. रेस्टॉरंट कसं आहे हे पण या ब्लॉग मध्ये दाखवणार. तर मित्रांनो, बघत राहा आपला प्रवास कंटिन्यू, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील एक खास दिवस शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आणि हा दिवस खास बनवण्यासाठी मी, माझी वाईफ आणि माझी लाडकी परी हिला घेऊन ठाण्यात फिरायला गेलो. तर आता आपण ठाण्यामध्ये कोरम मॉलला पोचलो. तर मित्रांनो, तेव्हा खूप छान वातावरण होतं, लोकांची गर्दी आणि लाईट सगळं खूप आकर्षण वाटत होतं. मॉलमध्ये गेल्यावर माझ्या परीने टॉय ट्रेन पाहिली आणि बस तिने त्यात बसण्याचा हट्ट धरला. आम्ही तिचा हट्ट पूर्ण केला आणि ती टॉय ट्रेन मध्ये बसून खूप एन्जॉय करत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा ही दिवस अजून खूप छान झाला. मित्रांनो, तर टॉय ट्रेनची तिकीट ही पर पर्सन 100 रुपीज आहे आणि ही पूर्ण मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला 3 राऊंड फिरवतात. त्यानंतर आम्ही कोआ रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच तिथलं एम्बियन्स खूपच सुंदर वाटलं. लाइटिंग, म्युझिक आणि सजावट सगळं एकदम परफेक्ट. आम्ही मेनू कार्ड बघितला आणि काही डिशेस ऑर्डर केल्या. पहिली डिश ही कोआ फ्राईड चिकन मागवली आणि खरंच सांगतो, ही डिश खूपच टेस्टी आणि क्लासिक होती. तर आता आम्ही मागवलं कोआ फ्राय चिकन. बघूया याची टेस्ट कशी आहे. टेस्ट खूप छान आहे. ओके, कशी आहे टेस्ट? हे बेटा, टेस्ट कशी आहे? कशी आहे सध्या टेस्ट? छान. हे बाबा, मी त्याच्यासोबत आईसलँड ज्यूस ऑर्डर केला. थंडगार, फ्रेश आणि खूपच रिफ्रेशिंग होता. त्यानंतर आम्ही कोआ हक्का नूडल्स मागवली. ही डिश पण खूपच मस्त होती. फुल पैसा वसूल. कशी आहे? कशी आहे? पण या सगळ्यापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतलं ते माझ्या छोट्या बेबीने. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ती खूपच एक्साइट झाली होती. कधी येथे बघते, कधी तिथे धावते आणि तिच्या छोट्या छोट्या हसण्यातून तिचा आनंद स्पष्ट दिसत. तिच्या त्या छोट्या छोट्या क्षणांनी आमचा हा डिनर अजून स्पेशल बनवला. खरं सांगायचं तर रेस्टॉरंटची टेस्ट, ॲम्बियन्स सगळं छान होतं, पण त्या दिवशीची खरी मजा आमच्या बेबीमुळेच आली. हा छोटासा क्षण आमच्या आठवणीत कायमचा राहणार आहे. आणि मग आला आमच्या दिवसातील सगळ्यात स्पेशल मुमेंट. आमच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आम्ही एक स्पेशल डिझर्ट ऑर्डर केला. तो डिझर्ट बघून माझी वाईफ आणि माझी परी दोघी खूप खुश झाल्या. मग आम्ही एकमेकांना प्रेमाने तो डिझर्ट भरवला आणि आमचा अॅनिव्हर्सरी खूपच सुंदर पद्धतीने सेलिब्रेशन केला. तू मेरी हीर में तेरा रांझा, करता हूँ मैं तुझसे ये वादा, तेरे बगैर ना कोई दूजा सोनिए. मग छानपैकी आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन पार पडलं. खूप मजा केली, फोटो काढले आणि भरपूर खाल्लं. आणि मग आला सगळ्यात टेन्शनचा क्षण, फायनल बिल होता 2685 रुपीज. बिल बघताच माझ्या बायकोचे माझ्याकडे असे डोळे फिरवले की मला वाटलं आता घरी गेल्यावर वेगळाच बेटा कसं वाटलं इकडे येऊ? कसं वाटलं बेटा इकडे येऊ? कसं वाटलं? कॉम्प्लिमेंटरी
पांढरा ज्यूस दिला. ज्यूसचं नाव होतं गुलकंद पान ज्यूस. तो पिऊन आम्ही आमचा दिवस छान एंड केला. तेच आणखी सुंदर मुवमेंट पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.